हरतालिका हे व्रत 26 ऑगस्ट रोजी करायचे आहे. हरतालिकेचे व्रत कधी करायचे, उपवास कधी करायचा, कसा करायचा आणि उपवास कधी सोडवायचा हे प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतात. विशेष म्हणजे ज्या महिला किंवा कुमारिका पहिल्यांदा हे व्रत करतात त्यांना याबद्दल तर अनेक प्रश्न पडतात. मग हरतालिकेची पूजा का करावी, कशासाठी करावी व ती नेमकी कशी करावी याबाबत आजचा आपला हा व्हिडिओ आहे. चला तर मग आपण हरतालिकेच्या व्रताबद्दल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 26 ऑगस्ट रोजी मंगळवारी ह्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया आहे. म्हणजेच हरतालिका व्रत हे मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. मात्र भाद्रपद तृतीया तिथी 25 ऑगस्ट दुपारी 12:34 सुरू होणार आहे आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 संपणार आहे. मात्र उदय तिथीनुसार हरतालिका हे व्रत 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. तर हे व्रत कसे करावे? सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि ह्या व्रताचा संकल्प करावा. सर्वप्रथम पूजेचे साहित्य गोळा करून घ्यावे. पूजेसाठी वाळूपासून बनलेली महादेवाची पिंड तयार करावी व त्यासोबत पार्वती माता, सखी व गणपती आणि नंदी यांचीही स्थापना करावी. तसेच साहित्यामध्ये झाडाची 16 पर्णी घ्यावी. आता 16 पर्णी कुठली हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर आपण जाणून घेऊया 16 पर्णी. तर सर्वात प्रथम बेलपत्र, आघाडा, मालती, दुर्वा, चंपक, करवी, बद्री, रुई, तुळस, मुनिपत्र, डाळिंब, धोत्रा, जाई, मका, बबूल व अशोक अशी 16 झाडांची पाने आपल्याला पूजेसाठी घ्यायची आहेत. तसेच आपण साहित्यामध्ये घेणार आहोत 5 प्रकारची फळे. महादेवासाठी धोत्र्याचे फूल, फळ, पांढरी फुलं, नागिनीची पानं. तसेच साहित्यामध्ये शुभ्र कापसाची वस्त्रमाळ, रंगीत कापसाची वस्त्रमाळ, हळदी, कुंकू, बांगड्या, धूप, अगरबत्ती, हळकुंड, सुपारी, खोबरे, खारीक, गूळ आणि तुपाच्या भिजलेल्या वाती, चंदन यांचाही समावेश आपल्याला करायचा आहे. आता हरतालिकेच्या पूजेसाठी हे सर्व साहित्य जमा करून झाल्यावर पूजा कशी करावी हेही फार महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावावे आणि पूजेस सुरुवात करावी. पूजेबाबतची सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलवर हरतालिका व्रत व पूजा मांडणी कशी करायची यामध्ये दिलेली आहे. तरी आपण थोडक्यात पूजा कशी मांडायची हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण वाळूपासून महादेवाची पिंड बनवायची आहे आणि त्यासोबत पार्वती माता त्यांच्या सखी समवेत यांची स्थापना करायची आहे. तसेच वाळूपासून आपल्याला नंदी आणि गणपती यांचीही स्थापना करायची आहे. नंतर महादेवाच्या पिंडीला आपल्याला वस्त्रमाळ, फुले, बेलाची पाने अर्पण करायची आहे. तसेच पार्वती माता, सखी, नंदी आणि गणपती यांचीही पूजा आपल्याला करायची आहे. तसेच आता जाणून घेऊया पूजेसाठी शुभ मुहूर्त केव्हाचा आहे. आता हरतालिकेची पूजा सकाळी
व प्रदोषकाळातही केली जाते, परंतु पारंपरिक मुहूर्त सकाळचाच असतो. यंदा पूजेचा मुहूर्त सकाळी 5:56 पासून 8:31 पर्यंत आहे. ही वेळ पूजेसाठी योग्य आहे. स्थानिक वेळेनुसार यात फरक असू शकतो. आता उपवासाला काय खावे याबाबत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. परंपरेनुसार हे व्रत निर्जला व्रत आहे. यात पाणी व अन्न ग्रहण केले जात नाही. पण ज्यांना हे शक्य नाही ते फळाहार घेऊ शकतात. तसेच पाणी आणि दूध यासारखे पेयही घेऊ शकतात. तर काही ठिकाणी मिठाचा वापर न करता बनवलेले अन्नपदार्थ ग्रहण केले जाते. तसेच तामसिक आहार टाळावा. हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडवू शकतो. म्हणजेच आपण अन्नग्रहण करू शकतो. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.